पूर्वीची लोकं थंडीच्या दिवसामध्ये बाजरी भरपूर खायची, कारण बाजरीपासून आपल्याला बरेच पौष्टिक गुण मिळायचे आणि आपण थंडीच्या दिवसामध्ये बरेच प्रकार बाजरीचे बनवूनसुद्धा खातो. त्यामध्येच हा एक प्रकार आहे बाजरीचे थालीपीठं. खूप सुंदर आणि टेस्टी होतात आणि खायला अप्रतिम लागतात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही सगळ्यांना देऊ शकता. बाजरीचे थालीपीठं बनवण्यासाठी मी इथं 1.5 वाटी बाजरीचं पीठ घेतले. आता मी याच्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. तांदळाचं पीठ घातल्याने बाजरीचे थालीपीठं असतात ते अगदी खुसखुशीत होतात. त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तरी चालेल. आता मी त्याच्यानंतर मेथी टाकलेली आहे. मेथीला मी स्वच्छ धुवून अगदी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. मेथीला चिरूनच घ्या, कारण चिरलं तरच ते व्यवस्थित थालीपीठं लागतील, नाहीतर थालीपीठं व्यवस्थित लागली जाणार नाही आहेत आणि तुटतीलसुद्धा. मी आता याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा टाकलेला आहे. तो पण मी 4 ते 5 मिरच्या इथे वापरून ठेचा बनवलेला होता. 2 चमचे तीळ घातले, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. हे 1 चमचा मी जिरा पावडर, अर्धा चमचा हळद आणि दही घालूयात. तर दही मी इथे 3 ते 4 चमचे घेतलेले आहेत. बाजरीच्या थालीपीठांना दही नसलं तरी चालेल. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता. दह्याने सुद्धा थोडे खुसखुशीत होतात, म्हणून मी इथं दह्याचा वापर केलेला आहे. हे सगळं व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया. कधीकधी काय होतं, बाजरीची थालीपीठं बनवताना जेव्हा आपण ते लाटतो किंवा थापतो तव्यामध्ये तेव्हा बनली जात नाहीत, तुटतात जास्त प्रमाणात. तर तुम्ही तांदळाचं पीठ नसेल तर त्या ठिकाणी रवा थोडासा वापरू शकता, 1 ते 2 चमचा. जास्त पण रवा नाही वापरायचा. मात्र रवा टाकल्यानंतर तुम्ही त्याला जास्त वेळ द्यायचा आहे भिजायला, कारण रवा थोडासा फुगायला वेळ लागतो आणि ते पूर्ण पाणी त्याच्यामधलं शोषून घेतं ना, त्यामुळे त्याला थोडासा जास्त वेळ द्यायचा. आता मी इथं हे पीठ व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मळून घेणार आहे. पाणीसुद्धा अगदी थोडंसं टाकायचं. जास्त पाणी टाकलं तर बाजरीच्या पिठामध्ये बिलकुल कस नसतो, म्हणजे बिलकुल चिकटपणा नसतो. त्यामुळे जास्त पाण्याचा इथं वापर नाही करायचा. बाजरीच्या पिठाला तुम्ही कशाही प्रकारे बाजरीचं पीठ वापरा, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी कमी पाहिजे. तेव्हा अगदी थोडं करत मी इथं पाणी टाकलं आहे. छान असा गोळा मळून तयार करायचा आहे. हा गोळा मळल्यानंतर आपल्याला एक 10 मिनटं जास्तीत जास्त मळून ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नको. तुम्ही जर पहिल्यांदाच बाजरीची थालीपीठं बनवत असाल तर लगेच बनवायला घ्या. भिजायला ठेवू नका पिठाला, कारण हे पीठ लगेचच पाणी सोडतं आणि चिकचिकी होतं आणि मग त्याची थालीपीठं लागली जात नाही, तर ते तुम्हाला जमणार नाही. आता मी याला एक 6 ते 7 मिनटं झाकून ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता मस्त पीठ मळून तयार झालेलं आहे, अगदी व्यवस्थित. आता छान गोळे करू याचे व्यवस्थित छोटे आणि मग याला लाटून घेऊ. गोळेसुद्धा तुम्ही जसे तुम्हाला जमतील लाटायला तसे करायचे. छोटे मोठे केले तर जास्त जाड होणार नाही आहेत. आता लाटायला घेताना तुम्ही पिठामध्ये लाटू शकता किंवा हाताने थापू शकता. जसं आपण भाकरी थापतो तसंसुद्धा या थालीपीठाला थापता येतं. दोन्ही प्रकारे करता येतं. पण मी इथं बेलण्याने लाटते. मात्र ही थालीपीठं गोल होतील याची अपेक्षाच ठेवायची नाही, कारण ते मेथी असल्यामुळे आणि बाजरीच्या पिठामध्ये चिकटपणा नसल्यामुळे ते अगदी वाकडे तिकडेच होतात. त्याला गोल आकार असा येतच नाही. जर तुम्हाला गोल आकार पाहिजे असेल तर तुम्ही साईडने चाकूने थोडासा गोल आकार त्याला देऊ शकता. पण नॅचरली जेवढे वाकडे तिकडे असतील तेवढे छान वाटतात. वरून थोडेसे तीळ अजून टाकूया आपण, दिसायला सुंदर दिसतील. जेव्हा आपण ताटामध्ये वाढतो ना तेव्हा खायला छान वाटतात, जर दिसायला एखादी वस्तू सुंदर असेल तर. तवा गरम झालेला आहे गॅसवरती. आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल अगोदर टाकू आणि त्यानंतर थालीपीठ टाकायचं आहे. दोन्ही बाजूनी अगदी मंद आचेवर याला शेकून घेऊया. गॅस फुल करून पण बाजरीचा पराठा कधीच शेकायचा नाही, कारण बाजरीचं पीठ असतं ना ते वरून लगेच भाजलं जातं आणि आतून कच्चंच राहतं. त्यामुळं कधीही बाजरीची थालीपीठं मंद आचेवर खुसखुशीत भाजून घ्यायची. आणि जर ते फुल गॅसवरती तुम्ही जर भाजले तर ते खाताना लगेच कच्चे लागतात, त्याला पूर्ण भाजलं नाही दिलं तर. त्यामुळे मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया. दोन्ही साईडनी व्यवस्थित तेल लावूया. तुम्ही हवं तर इथं तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. तर अशा प्रकारे एक थालीपीठ झालेलं आहे. आपण दुसरं पण भाजून घेऊ. अशा प्रकारे आपण सगळेच थालीपीठं भाजून काढणार आहोत.
तुम्हाला जर पिठामध्ये लाटायला नाही जमलं तर तुम्ही डायरेक्ट तव्यामध्ये सुद्धा टाकून त्याला हाताच्या साहाय्याने दाबून व्यवस्थित थालीपीठ लावू शकता किंवा एखादा कपडा कॉटनचं घेऊन त्याच्यावर पण तुम्ही थालीपीठं लावू शकता. तर बाजरीची थालीपीठं तुम्ही थंडीमध्ये पौष्टिक आणि गुणकारी आहेत. नाश्त्यासाठी जरूर खाऊ शकता. सगळ्यांना घरामध्ये चारा. खात नसतील तर वेगवेगळे प्रकार बनवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.